नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी विशेष हा व्हिडिओ आहे. स्वामींची ही सेवा तुम्हाला स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायची आहे. जे विचार सुद्धा केले नसेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल आणि जे मागाल ते मिळेल, जो संकल्प कराल तो मिळेल. कारण स्वामींच्या प्रकट दिवशी, स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा सणावारांच्या दिवशी आपण स्वामींची विशेष सेवा करावी. याने स्वामी प्रसन्न होतात, आपल्या इच्छा पूर्ण करतात आणि आपल्या नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला स्वामी देतात. मित्रांनो, श्री अक्कलकोट स्वामी महाराजांची पुण्यतिथी 15 एप्रिल 2026 वार बुधवारच्या दिवशी आहे. हा दिवस स्वामी भक्तांसाठी, स्वामी सेवेकरांसाठी अत्यंत पवित्र, पावन, शुद्ध असा हा दिवस आहे. हा दिवस चुकवू नका, हा दिवस विसरू नका. या दिवशी स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घ्या, केंद्रात जाऊन दर्शन घ्या, घरी राहून स्वामींची सेवा करा, स्वामींना विशेष नैवेद्य दाखवा आणि या दिवशी जेवढी जमेल तेवढी स्वामींची उपासना, सेवा, चांगले कर्म, दान, धर्म करण्याचा विचार करा आणि नक्की करा. आता आपण जाणून घेणार आहोत या दिवशी आपण कोणती स्वामींची सेवा करू शकतो. हा दिवस महत्त्वाचा आहे. सकाळी लवकर उठा, आंघोळ करा आणि देवघरासमोर स्वामींच्या समोर बसा. अगरबत्ती, दिवा लावा. तुमचा जो संकल्प असेल, जे मनात असेल, जे मागायचे असेल, जी प्रार्थना असेल ती स्वामींना सांगायची, ती स्वामींसमोर बोलायची. त्यानंतर तुम्हाला श्रीसुक्त, नित्यसेवा या पोथीतून एक वेळेस श्रीसुक्त वाचायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचे 7 अध्याय वाचायचे आहे. किती अध्याय? 7 अध्याय. आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थाचा जप करायचा आहे. हे तुम्हाला सकाळी करायचं आहे. दुपारी पुन्हा सेम तेच तुम्हाला श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे आणि पुढचे 7 अध्याय वाचायचे आहे. स्वामी चरित्र सारामृताचे पुढचे 7 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे आणि पुन्हा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. संध्याकाळी देवपूजेच्या वेळेस पुन्हा श्रीसुक्त एक वेळेस आणि शेवटचे 7 अध्याय वाचायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ हा नामजप करायचा आहे. आपण स्वामी चरित्र सारामृताचे सकाळी 7 अध्याय, दुपारी 7 अध्याय, संध्याकाळी 7 अध्याय असे एकूण 21 अध्याय वाचले म्हणजे संपूर्ण स्वामी चरित्र सारामृत तुमचं पूर्ण झालं. आता इथे प्रश्न येईल की 3 वेळेस करायची का? हो, 3 वेळेस करायची. पण तुम्हाला जर शक्य असेल की तुम्ही एका वेळेस बसूनच 21 अध्याय वाचू शकत असाल सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तर मग एका वेळेस बसूनच तुम्ही वाचलं तरी चालेल. नाही जमत असेल तर सकाळी 7, दुपारी 7, संध्याकाळी 7 स्वामी चरित्र सारामृत वाचलं तरी चालतं. एक वेळेस बसून वाचला पूर्ण 21 अध्याय तरी चालेल, तुमच्यावर आहे. पण ही सेवा स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी करायला अजिबात विसरू नका. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.